काहीच माहिती नाही. आणि माझ्यासोबत नेमकं काय व्हायला लागले मला काही समजना झालंय राव. मी हॉटेल बंद करायचा निर्णय का घेतला आणि हॉटेल का बंद केलं मी मला कुठलीच गोष्ट माहित नाही. आणि असं डोक्यात विचित्र विचार म्हणजे नाही का माइंड माझं काय व्हायला लागले काही समजना झाले. सकाळपासून मी घरी नाही, सकाळ मी बाहेर आहे. हॉटेलचं टेन्शन वेगळं. हॉटेलवर जाऊन आलो आता मी, राहिलेला बाजार होता त्या हॉटेलवर घेऊन आलो. आता आलेलं मला म्हणजे नाही का असं हॉटेलमध्ये पूजा पशी रोडलो मी. पूजा आता पलीकडल्या घरात गेली आरोला सोडायला. पण कर मना झालंय राव मित्रांनो. खरंच डोक्यात विचित्र विचार. रात्री मी एकटाच रडलो. स्वतःला म्हणजे इतकं त्रास करून घेतला का ना म्या की काय म्हणजे मला समजण्यात झालंय मी काय वागतून काय नाही. मग अशी पूजानं व्हिडिओ पण काढलेला. आल्यावर म्हणलं मी तुम्हाला सांगावं म्हटलं. आणि हॉटेलला इतकं तुम्ही भरभरून प्रेम दिलंय माझ्या आणि आता हॉटेल बंद पडलं. करमनाच झालंय मला हॉटेल पूजा बंद केल्यापासून मला काहीच करमना नाही. माहिती मला. मी मगाशी व्हिडिओ मध्ये सांगितलं पण की 2 महिने झाले म्हणजे हॉटेल चालू करून 2 महिने झाले. त्याच्यानंतर त्यांना त्रास व्हायला लागलेला. आणि आता म्हणजे कसं आम्हाला सवय झाली ना दोघांना पण कर्म नाही. हॉटेलवर जायचं यायचं, सगळ्या माणसात राहायचं आणि सगळे जिकडे तिकडे गेले ना त्यामुळे तर म्हणजे जास्तच वाईट वाटायला लागले की कारण की एवढे 3-4 महिने. आणि असं नाही की आम्ही आमचं म्हणजे वस्तात बदलला होता किंवा पोरं सगळी जी स्टार्टिंग पासून आम्ही हॉटेल चालू करताना जी पोरं होती ना तीच होती. त्यामुळे सगळ्यांची सवय लागलेली. सगळे जिकडे तिकडे गेले आणि सवय झाली की तिथं जायचं बसायचं. आणि असं म्हणून आम्ही कामगार म्हणून कुणासोबत वागतच नव्हतो. सगळे असं मी सगळ्यांना भाऊच मानायचे तिथं. आणि भाव असं म्हणजे सगळ्यांना भाऊ मानायचे आणि सगळेजण आम्ही हसून खेळून का बंद राहतो. केलं असेल हॉटेल? आता तुम्हालाच माहिती. मी तुम्हाला विचारलं तुम्ही सांगितलं पण नाही. मला काहीच माहिती नाही. मला शपथ माहिती नाही दोस्तांनो मी हॉटेल का बंद केलंय. मला हॉटेल बंद करायचं नव्हतं. शपथ मला माझ्या मनाची इच्छा नव्हती. पण माझ्याकडं हॉटेल बंद करून कसं काय म्हणजे मी नाही का. म्हणलं जेव्हा म्हणजे ह्याने हॉटेल चेंज करायला लागलेले मी ना, हॉटेल इथलं हॉटेल बी दुसरीकडे नेलतं. ती सुद्धा हॉटेल एक नंबर हॉटेल मला भेटलेलं. तिथलं सुद्धा हॉटेल मी म्हणजे बंद का केलं. उलट इथं आम्हाला म्हणजे भरपूर असं म्हणजे करमणूक होत होती. घरात जवळ होतं. घरापासून 10 मिनिटाच्या अंतरावर होतं. मी एवढं पण म्हणलं की आपण तुम्ही एवढं लांब का हॉटेल घ्यायला लागलाय. इथं पोरांकडे लक्ष राहतंय. आपल्याला घरी म्हणलं तर घरी जाता येते. 10 मिनिटाचा पण रोड नाही म्हणलं. 5 मिनिटात आपण घरी जातोय म्हणलं. 10 मिनिटं पण म्हणजे मला जास्त सांगितलं. 5 मिनिटात आम्ही घरी येत होतो. 5 मिनिटात हॉटेलला जात होतो. काय हॉटेलला झालं, कुणाचा फोन आला, कोण भेटायला म्हणा आलं की आम्हाला लगेच जाता येत होतं. पण मी ह्यांना विचारलं तुम्ही हॉटेल का बदलायला लागलाय. तर नाही म्हणले बदलायचं. मग हे हॉटेल घेतलं. इथं पण चांगलं करमत वगैरे होतं. गिराईक पण होत होतं. पण नाही म्हणले मला नाही चालवायचं. मला जायचा कंटाळा यायला लागलाय. लय लांब पडतंय. जायला 1 तास लागतंय, यायला 1 तास लागतंय. परत पोरांच्या शाळा आहेत. अशी तशी कारणं सांगितली. पण मी तेव्हा पण त्यांना म्हणलं की बंद करू नका. तुम्ही अजून एकदा विचार करा. कारण की एकतर हॉटेल बदललंय ती बदललंय. मी ह्यांना करताना पण म्हणत होते तुम्ही चालू करायला लागलाय तर कंटिन्यू चालू ठेवा. असं करू नका की 2 महिने चालवा, 3 महिने चालवा, परत बंद करा. ह्याने म्हणजे नाही आता साईड बिझनेस करायला लागलोय आणि त्यातनं आपल्याला जी भेटायला त्यावेळेस येते. पूजा माझ्यासोबत सगळं चांगलं घडलेलं आणि सगळ्या पब्लिकचं माझ्यावर प्रेम होतं आणि आपल्यावर. आता पण आपल्या होतच की असं नाही की आपल्याला गिराईक नव्हतं काय नव्हतं. तुम्ही चालू हॉटेल चांगलं चालत असलेलं हॉटेल तुम्ही बंद केलं. आणि काय काय माहित मित्रांनो पण मला असं निगेटिव्ह ऊर्जा लय यायला लागली हो. निगेटिव्ह आणि रात्री रडणं की म्हणजे घाबरल्यासारखं होणं. मला लय जणांनी सांगितलं की तुमच्या फोटो सोबत काय कोणी काय केलं असेल. मला विश्वासच नाही मित्रांनो. कारण का मी कोणाचं वाकडच केलं नाही, कोणाचं वाईट चितलं पण नाही. मग माझं का लोक वाईट चितलेले. कारण का आम्ही नवरा बायको मित्रांनो कधीच कोणाच्या म्हणजे आशा बसलो नाही की किंवा आम्हाला कोणाचं वाटोळ होऊन माझं चांगलं व्हावं. नाही अजिबात नाही. त्याचं चांगलं होऊ द्या नंतर माझं होऊ द्या. आम्ही कोणाची आशा करतच नाही की आम्हाला ही द्यावं ती द्यावं. आम्ही काय आहे ना की आमच्या जसं असेल तसं मित्रांनो आम्ही समाधानी होतो. आणि आतापर्यंत एवढं कमवलंय ना मित्रांनो हॉटेलच्या जेव्हा तुम्ही म्हणता हॉटेलवर पैसा कमवला काय नाही कमवलं. जेवढं येईल तेवढं पगारीवरच गेलेलं आहे पोरांच्या. 15-20-30 जण पोरं होती माझ्याकडे मित्रांनो कामात. जी येईल ते मी थांबवूनच घेतलेलं आहे. कारण का जाऊ दे एवढं लांबून आलेलं आहे कशा त्यांना मागायला पडतो. आम्ही व्हिडिओ सोडलेला होता ना की आम्हाला वेटरची वाजताची गरज आहे. जर कोण असेल तर पाठव या. ते आलेले आहे पण त्यांना आशावर माघारी मी कसं पाठवणार. त्यांना थांबवलेलं आम्ही. लय त्रास व्हायला लागलाय मित्रांनो मला. म्हणजे समजा नाही की मी काय करतोय का असं करतोय का असं वागतोय. सकाळी मी न विचारता पूजाला मी घर सोडून गेलो. हा या जो का मित्रांनो अशाच अवतारात गेलोय. आवरून सुद्धा गेलो नव्हतो मी.
इतकं माझ्यासोबत काय 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 गोष्टी घडायला लागल्या, त्या माइंडमध्ये वेगळा विचार येणं, हा हॉटेल बंद करणं. हॉटेल बंद करायचं काहीच विषय नव्हता पूजा, काय म्हणजे काहीच नव्हता आता विषय. मला तर काय माहिती तुम्ही का असा निर्णय घेतला. तुम्ही मला सांगितलं पण नाही बंद करायला, अचानक म्हणले नाही चालवायचं, मला येणं जाणं होईना, लय लांब पडायला लागले आणि सगळे येत होते. म्हणजे अभिषेक माझा बारका भाऊ, ती प्रसाद यायचा, जवळ होतं म्हणून सगळे हॉटेल येत होते. पण जसं म्हणजे आम्ही तिकडे हॉटेल घेतलं, सगळ्यांना लांब पडायला लागलं, ज्याची त्याला ज्याची त्याची कामं असते ती येणं होईना. मग ह्यांना पण वाटायला लागलं की जसं म्हणजे इकडचं हॉटेल चालू केलं ना, तसं आम्ही गेलोच नाही तिकडं, कारण की लय लांब पडत होतं. आमचे गाण्याचे शूट चालू होते, शूट मध्ये पण ह्यांच्या मी विचार करायला लागलेले की म्हणजे मी गाणं शूट करताना मला एवढा टाइम लागतो, तुम्हाला लागत नाही. ह्यांचे जास्त रिटेक व्हायचे आणि माझे रिटेक एक दोन व्हायचे. ह्यांनी म्हणायचे मला माझ्या काय लाईफ मध्ये मित्रांनो मी एवढे शूटिंग केले, माझ्याकडे कधीच रिटॅक असं- कधीच पडलं नाही, कधीच नाही मित्रांनो. एखादा वेळेस पडलं तर पडलं, पण ह्या बारीनं माझी एक गाणं शूट करायला कमीत कमी 8 ते 9 दिवस गेले आणि इतकं लय. रिटॅक पडलं तर माझ्याकडं. अक्षरशः माझे जे मित्र आहेत सागर भाऊ पालवे, ते सागर पालवे सुद्धा वैतागलेलं माझ्यावर की तुम्ही भैया एवढं तुम्ही retake- असं कसं काय करू शकताय. मी ऋषी भाऊ सुद्धा माझ्यावर वैतागलेलं की माझ्याकडे रिटॅकच एवढं कसं काय पडलं. सॅड सॉंग आहे म्हणजे नाही ना. का डोक्यात वेगळंच विचार माझ्या. मी तरी ह्यांना म्हणलं की ह्यांच्या डोक्यात एक विचार चालू आहे, मनात एक विचार चालू आहे आणि शूट समोर करते वेगळा. कारण की मला अपेक्षा नव्हती की ती सीन मला जमतील, पण मी ते केले आणि ह्यांच्याकडनं रिटॅक पडायला लागले. मी वैतागून ह्यांना बडबड केली, चष्टानं 2-3 चापटा नाही वाजवल्या, मित्रांनो, काय मला हॉटेल लावले बंद काय करायचं नाही. नव्हतं. मला माझं हॉटेल पाहिजे मित्रांनो. काय बी होत्या, मला माझ्या हॉटेलपासून लांब करणार परत प्लीज. कारण का मी लय आशेनं टाकलेला आहे मी ती. माझा अस्तित्व म्हणजे नाही का बुडाला येऊनच वाटायला लागले मित्रांनो. मी हॉटेल ह्यांची खूप दिवसापासून म्हणजे इच्छा होती की हॉटेलच चालू करायचं. मी ह्यांना म्हणलेलं आपण दुसरा काय तर साईड बिझनेस ट्रेंडिंगला यायच्या अगोदर पासून मित्रांनो माझं हॉटेलच माझ्या डोक्यात होतं. साईड बिझनेस माझं साईड हॉटेलच होतं. बिझनेस म्हणजे हॉटेलच होतं. फक्त एवढंच की आर्थिक परिस्थिती चांगली पैसे नव्हते नसल्यामुळं, मित्रांनो. मी नसल्यामुळं आम्ही कमीत कमी आता पैसे कमीत कमी लॉस मध्ये, मी 5 ते 6 लाखाला लॉस मध्ये मित्रांनो. लय लॉस मध्ये मित्रांनो. मी अक्षरशः माझ्या गळ्यातली चेन सुद्धा मोडली. मी व्हिडिओ सुद्धा काढून ठेवले ती मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ सुद्धा बघायचा असेल तर ती पण मी तो व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला. मला काय असं सांगायचं म्हणजे लय त्रास व्हायला लागला मला. सगळ्यांनी सांगितलंय, एक जणांनी सांगितलंय, कमेंट आले तर मित्रांनो, तुम्ही इतक्या चांगल्या कमेंट केल्या मित्रांनो. बाळूमामाला जावा, स्वामी समर्थाला जावा, गाणगापूरला जावा, नाही तिथं तुम्ही सगळीकडे जावा म्हणून सांगितलंय. कुठं समजा एक जण बघताय तिथं जावा, तिथं जायची माझी इच्छा होती, पण मला जाणंच होईना मित्रांनो. एक जाऊनच गोष्ट- दे नाही मला फोन. देवाला आम्ही जर त्या सोमवारी जात होतो ते आम्हाला जाणं होणार, जायचं म्हणलं की महादेव नाही. माझ्याकडे एक दिवस, एखाद्या वेळेस मी स्वतःच अंगावर कपडे घालायचं विसरेल, पण महादेवाला जायचं मी कधी विसरत नव्हतो. पण आम्हाला म्हणजे मी ह्यांना चला म्हणते तर ह्यांनी म्हणते थांबित ना आलो जाऊ, तिकडून आलो जाऊ. मग ती गेलं का तिकडे जाऊन बसतात, मग राहिलं म्हणजे राहतात. नाही नाहीतर मित्रांनो, असा पहिला आमचा एक प्लीज सोमवार नका पडतो. मला त्रास देऊ कुणी असेल ते. माझे 3 लेकर आहे, ती मला 3 लेकरांसोबत माझ्या फॅमिली सोबत आयुष्य माझं चांगलं जगू द्या. तुम्हाला माझ्यापासून काय त्रास होत असेल, ज्यानं कोणी माझ्यासोबत काय वाईट करायचा प्रयत्न केलाय, मला स्पष्ट सांगा. मी त्या गोष्टींपासून लांब होतो. तुमचं कुठं तुम्हाला समजा माझ्यामुळे तुम्हाला काय त्रास होतो तर ते बंद करतो, पण प्लीज आम्हाला माझ्या फॅमिलीला त्रास देऊ नका. मला एवढंच सांगायचंय. आणि मला काय पण होऊ द्या, पण मला माझं हॉटेल परत पाहिजे.